नमस्कार. आज 29 डिसेंबर 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना, 1 जानेवारी 2026 पासून आपले जे व्हिडिओ आहेत ते अन्य दुसऱ्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत. तर प्लीज टायटलमध्ये तुम्हाला एक नाव दिसत असेल किंवा @चा जे पुढचं चॅनल आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून पहा 1 जानेवारीनंतर तुमचे व्हिडिओ मिस नाहीत होणार. ओके. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. अरवली वादावर आज सुनावणी, पर्वतरांगेच्या व्याख्येची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल. सर्वांना माहिती आहे, अरवली पर्वताचा जो वाद आहे तो 20 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला. निकाल म्हणजे काय झालेलं होतं पहा. तर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस सुनावणी चालू होती, सुनावणी दरम्यान केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाला एक अहवाल सादर केला व त्या अहवालाला जशास तसं सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. मग ती मान्यता दिल्यानंतर लगेच राजस्थानमध्ये उठाव निघून आला किंवा त्याला आंदोलन वगैरे झाली त्या निर्णयाविरोधात. मग अगदीच पहा, आंदोलनाला सामोरे जात असताना सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं की जो निर्णय त्यांनी दिलेला होता, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता ती व्याख्या त्यांनी तशीच ठेवली. पहा, अरवली पर्वतामध्ये नव्याने कोणतंही उत्खनन केलं जाणार नाही, त्यानंतर कोणत्याही उत्खननाला परवानगी इथं दिली जाणार नाही, असं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ज्यावेळेस स्पष्टीकरण दिलं. अगदी त्याच धर्तीवर पहा, आता सुप्रीम कोर्टाने पण परत एकदा सो मोटो कॉग्नियन्स घेतलेला आहे व आता सध्याला 3 जजची बेंच बसलेली आहे व त्या त्याच बेंचमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत, त्यानंतर न्यायमूर्ती JK महेश्वरी आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह हे 3 जज बसणार आहेत व त्यांच्या अंतर्गत आता आज याबद्दल सुनावणी नक्कीच असणार आहे. मग पाहूयात, हे जे 100 मीटरचा वाद चालू झालेला होता किंवा 500 मीटरमधील जे अंतर होतं त्यांचं, पाहूयात आता सुप्रीम कोर्ट आज या निर्णयाला काय म्हणेल. त्यामुळे निश्चिंत राहा. पुढे चला, शरद पवार हे माझे मेंटॉर, गौतम अदानी यांचं प्रतिपादन. त्याच्यानंतर पुढे पौरोहित्य अभ्यासक्रमात केवळ पूजापाठावर भर, ही बातमी मी कालच्या वृत्तपत्रामध्ये स्किप केली होती व आज पण स्किप करत आहे. पुढे चला, हळद पिवळी पांढरी हिरवी निळ्या रंगाचीही UPSCला हा प्रश्न येऊ शकतो. यावर्षी तुम्हाला माहिती असेल 2025 UPSC 2025मध्ये अशाच पद्धतीचा एक प्रश्न आला होता की जवळपास 30च्या पेक्षा जास्त हळदीचे व्हरायटी भारतामध्ये सापडतात. ओके, त्या पद्धतीने हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये पिवळी आंबे हळद, कस्तुरी हळद, हिरवी हळद, केरळमध्ये निळी हळद किंवा काळी हळद, हिमालयात दारू हळद, ईशान्येत पिवळ्या रंगाचीच पण 12% कर्म्युनियमचे प्रमाण असलेल्या लकाडोंग हळद आढळून येतात. देशात फक्त पिवळ्या आणि आंबे हळदीचेच व्यावसायिक उत्पादन होते. ओके, व पिवळ्या आणि आंबे हळदीचे जे उत्पादन आहे ते सगळ्यात जास्त कुठं, मग अगदीच पहा आपण पुढे आहोत. त्याच्यानंतर टर्मरिक बोर्डची स्थापना केलेली आहे. ओके, ज्यावेळेस तेलंगणामध्ये इलेक्शन होते ना, इलेक्शनच्या पूर्वी हैदराबाद येथे ना टर्मरिक बोर्डची स्थापना आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. UPSCने यावरती प्रश्न अद्याप विचारलेला नाही आहे. तरी देखील लास्ट इयरला त्यांनी विचारलं, फक्त तिथं टर्मरिक बोर्डची स्थापना वगैरे तसं काही देण्यात आलं नव्हतं. पण लक्षात ठेवा, हैदराबादमध्ये टर्मरिक बोर्डाची स्थापना आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठं जास्त आहे प्रमाण हळदीचं वगैरे किंवा उत्पादन केंद्र कुठे स्थापन होणार होतं, तर हिंगोलीमध्ये. त्याची पण बातमी आलेली आहे. पहा, हिंगोली येथे उत्पादन केंद्र संशोधन केंद्र स्थापन होणार होतं, पण बजेट नसल्या कारणांमुळे हिंगोली येथे जे संशोधन केंद्र उभारलं जाणार होतं हळदीबद्दलचं, ते अद्याप उभारण्यात आलेलं नाही आहे. त्यानंतर UPSC प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, पहा की हिरव्या किंवा निळ्या रंगाची हळद असते का, तर बिलकुल यस, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू INS वागशीरमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे व आता INS वागशीर ही पाणबुडी P75 स्कॉर्पियन प्रकल्पात 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. नौदलामध्ये या वर्षी जानेवारी महिन्यात ती दाखल झाली होती. 2025 जानेवारीमध्ये ती दाखल झाली होती INS वागशीर. हा पॉईंट लक्षात ठेवा, डिफेन्स सेक्टर. ओके, पुढे चला, नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात शिटी मारणाऱ्या पानमांजराचे दर्शन. हा हॅबिटॅटचा प्रश्न ना UPSCचा फेवरेट आहे. पहा, ओके, UPSC डायरेक्टली विचारू शकतं की पानमांजर शिटी वाजवतो का, किंवा म्हणजे शिटी वाजवणारं जे पानमांजर आहे ते इंडियामध्ये हॅबिटॅटला सापडतं का, तर बिलकुल यस. अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे अतरंगी सवाल जे म्हणतो आपण ते UPSCला येतात. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा की यस, आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. ओके, आय होप हा पण पॉईंट समजला असेल. पुढे चला, त्यानंतर राजकीय बातम्या आहेत, स्किप करू शकता. डायरेक्टली आपण जाऊयात आता आजच्या एडिटोरियलकडे. आता तत्वज्ञान याबद्दलचा आर्टिकल शरद बाविस्कर सर दर
सोमवारी लिहायचे व आता पहा आज शेवटचा सोमवार आहे 2025मधला, मग जाता जाता त्यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता. त्यानंतर नेक्स्ट कुतूहल रक्तगट. रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावला आहे. त्यांचा जन्म 14 जून 1868मध्ये झाला. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. त्यांनी जे संशोधन केलं, रक्तगटाचा जो शोध लावला, त्यामुळे त्यांना 1930मध्ये वैद्यकशास्त्रामधील कोणतं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. MPSC राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचा जन्मदिवस 14 जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर शिक्षण शोक आर्टिकल खूप डेंजरस आहे. लोकसत्तांनी लिहिलेला हा आर्टिकल अगदीच महत्त्वाचा आहे. त्यासोबतच तुम्ही द हिंदूच्या पण बातम्या पाहून आपण दोन्ही समावेत ते आर्टिकल पाहणार आहोत. द हिंदूमधील पहिली बातमी पहा इलेक्शन कमिशनबद्दल आहे. सर्वांना माहिती आहे बेंगालमध्ये नेक्स्ट इयरला इलेक्शन आहेत, त्यामुळे काय केलेलं आहे, SIR तिथं होत आहे सध्याला. ओके, मग SIR दरम्यान काही तिथे उच्चनीच होऊ नये यासाठी त्यांना पहा Y+ सुरक्षा इथं प्रोव्हाइड करण्यात येत आहे इलेक्शन कमिशनरला बेंगालमधील. ओके, त्याच्यानंतर पुढे चला पहा अन्य बातम्या द हिंदूमधील पण तेवढ्याशा फारशा महत्त्वाच्या नाहीत. पण शशी थरूर सरांनी एक लेख लिहिलेला आहे, तो लेख आपल्याला नक्कीच वाचायचा आहे. तो लेख कशा संदर्भात आहे पहा, रिसर्च आणि डेव्हलपमेंट संदर्भात. रिसर्च आणि डेव्हलपमेंट, ओके, R&D. आणि लोकसत्तामधील आर्टिकल कशा संदर्भात आहे, शिक्षणासंदर्भात आहे. मग या दोन्ही आर्टिकलचा आता आपण काय करणार आहोत, कंबाईन करणार आहोत व एकत्रितरित्या आपण त्याला पाहूयात. ओके, तर पहा शिक्षण शोक. मागच्या आठवड्यामध्ये नीती आयोग यांनी एक अहवाल सादर केला व पहा नीती आयोग कोणाची जागा घेतलेला आहे असा डायरेक्टली प्रश्न येऊन गेला आहे. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना झाली आहे प्लॅनिंग कमिशनऐवजी. ओके, जे पूर्वी नियोजन आयोग होतं नेहरू यांच्या काळातलं, त्याला नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये बंद करण्याची घोषणा केली व 2015मध्ये त्यांनी काय केलं पहा, नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोग काय करतं तर थिंक टँक म्हणून, भारत सरकारचं थिंक टँक म्हणून ते कार्यरत आहे. व याच नीती आयोगाच्या धर्तीवर पहा महाराष्ट्रामध्ये 11 नोव्हेंबर 2022 रोजी 11 नोव्हेंबर 2022 रोजी नीती आयोगाच्या धर्तीवर कोणाची स्थापना झाली आहे तर मित्राची स्थापना झालेली आहे. ओके, तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे त्याचं फुल फॉर्म असणार आहे. मित्राची स्थापना 2022मध्ये झाली. ओके, व चेअरमन कोण आहेत तर CM. ओके, तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे नीती आयोग आणि महाराष्ट्र संदर्भात. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. डन. आता मग हे जे नीती आयोग आहे यांनी एक शिक्षणाबद्दल परखड मत व्यक्त केलं पहा त्यांनी. मग नीती आयोगाने पहा मागच्या आठवड्यामध्ये एक शिक्षणाबद्दलचा अहवाल मांडला व शिक्षणाबद्दलचा अहवाल म्हटल्यानंतर त्यांनी काय म्हटले पहा की सध्याला हा आपला प्यारा भारत आहे. आपल्या देशामधून जे विद्यार्थी आहेत ते जास्तीत जास्त कुठं जात आहेत, पहिलं प्रेफरन्स कोणाचं कुठं आपल्या विद्यार्थ्यांचं कुठं आहे, USA. त्याच्यानंतर कॅनडा. ओके, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया. ओके, ह्या देशांमध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांचं ओघ जास्त आहे शिक्षणासाठी. बरं, मग पहा शिक्षणासाठी हे विद्यार्थी गेल्यानंतर आता अगदीच जात आहेत त्यात म्हणजे प्रॉब्लेम काही नाही आहे. पहा भारत सरकारला पण याबद्दल शंका काहीच नाही आहे. पण समस्या कुठे येत आहे तर USA, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तीनही देशामध्ये पहा रेसिझम आता जास्त वाढत आहे व भारतीय विद्यार्थ्यांवर तिथे जास्त हल्ले होत आहेत. बरोबर आहे, विद्यार्थ्यांवर तिथं हल्ले होतच आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा जर पॉईंट इथं म्हटलात तुम्ही तर भारतीय जे रुपया आहे त्याचं सध्याला काय होत आहे, जे मूल्य आहे ते गटांगळ्या खात आहे डॉलरच्या प्रमाणामध्ये. त्यामुळे जे इंडियन पॅरेंट्स आहेत पूर्वी त्यांना 100 रुपये खर्च जो यायचा तो आता किती अगदीच दुप्पटीने तो खर्च वाढलेला आहे. म्हणजे पूर्वी 60 रुपये जे पूर्वी जे $1 = 60 रुपये होते ते आता किती झालेले आहेत, अगदीच पहा 90 रुपये एवढं झालेलं आहे $1 = त्यामुळे त्याची कॅपॅसिटी आहे किंवा रुपयाचं जे मूल्य आहे ते खूप कमी झालेलं आहे. तर त्यावरचा खर्च आता जास्तीत जास्त वाढत आहे तिथे. मग याच कारणानिमित्त व आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या देशामध्येच ठेवण्यासाठी पण आपल्याला पावलं उचलणं गरजेचे आहेत. पण ज्यावेळेस आपल्या देशामधील शिक्षणाची स्थिती आपण पाहतो त्यावेळेस आपले नक्कीच डोळे उघडतात असं कालच्या रिपोर्टमध्ये नीती आयोगाने म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा आज घडीला आपल्या देशामध्ये भरपूर समस्या आहेत. आता जर आजच्याच न्यूजपेपरमधील ज्या समस्या आलेल्या आहेत त्याला जर गिनवायचं जर म्हटलं तर पहिली काय समस्या आहे, पर्यावरणाची आहे. ओके, एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट समस्या काय आहे आपल्याकडे, दिल्ली AQI. ओके, एअर क्वालिटी इंडेक्स.
त्यानंतर आताची एज्युकेशन सिस्टीमबद्दलची ही समस्या आहे. ओके, ह्या सर्व समस्या आहेत, पण याहीपेक्षा जर सर्वात महत्त्वाची जी समस्या जर म्हटला तुम्ही एज्युकेशन आहे व एज्युकेशनला आधारित काय होत आहे पहा, विद्यार्थ्यांचं स्थलांतर होत आहे व आपण जे मुलं आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना काय म्हणतो, देशाचं भविष्य म्हणतो. बरोबर आहे, हे मान्य करा तुम्ही. मग दिस पहा, तुम्ही 2014च्या पूर्वीचा जर भारत पाहिलात, ओके, आता हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. पहा, कितीही जरी नाही म्हटलात तर आपल्याला जे भारत देशाचा विकास आहे तो सरकार वाईजच आपल्याला पाहावा लागतो. अगदी त्याच धर्तीवर पहा तुम्ही 2014 किंवा 2012 ही जर स्थिती पाहिलात ना 2012च्या पूर्वीची, तर 2012च्या पूर्वी आपल्या देशामध्ये असं सर्व काही होतं का? ही जी चित्र आज घडीला आहे ते होतं का? तर बिलकुल नव्हतं. पहा, तेव्हाचं चित्र काय होतं, तर 2012पर्यंत मेक्सिको आणि चायना येथील विद्यार्थ्यांचं जास्त प्रमाण होतं. ओके, शिक्षणासाठी दुसऱ्या देशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भारत देश तेव्हा पहिला नव्हता. तर पहिला देश कोणता होता? तर अगदीच पहा, चायना आणि मेक्सिको होतं. बरोबर, पण 2012च्या नंतर हे सर्व काही चित्र पलटलेलं आहे व आता त्या चित्रामध्ये कोण गेलेले आहेत, तर भारतीय तिथं जाऊन बसलेले आहेत. ओके, मग अगदीच ही एक ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण याचं दुर्दैव काय आहे, जसं मी म्हटलं ना की रुपयाचं तिथं अवमूल्यन झालेलं आहे व पॅरेंट्सचा तिथं खर्च वाढत आहे. ओके, व डॉलरची तिथं आणखीन दिवसेंदिवस मागणी वाढतच चाललेली आहे ना. मग या कारणानिमित्त काय होत आहे पहा, आणखीन रुपया तिथं घसरत चाललेला आहे. ओके, मग 2012च्या पूर्वी पहा, जर अशा पद्धतीची काही कंडिशन वगैरे असेल तर नक्कीच तेव्हा जे मिडल क्लास पॅरेंट्स वगैरे होते ना त्यांनी सरकारविरोधात वगैरे आवाज नक्कीच उठवलेला होता, पण आज घडीला तसा आवाज तिथं बिलकुल येत नाही आहे. ओके, किंवा जरी आवाज वगैरे जे मिडल क्लास फॅमिलीज वगैरे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्यांना दुसऱ्या राष्ट्रांमध्ये शिक्षणासाठी पाठवत आहेत. ओके, मग दुसऱ्या राष्ट्रांमध्ये तो विद्यार्थी शिक्षणासाठी गेल्यानंतर तो विद्यार्थी तिथलाच होऊन जास्त राहत आहे व पाहते ती फक्त तो भारतामध्ये वापस काय येत नाही, त्याला फक्त एक एज्युकेशन हे फॅक्टर नाही आहे, तर अन्य पण काही फॅक्टर आहेत. हे लोकसत्तानं सांगण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की जे संस्था आहेत त्या योग्य पद्धतीने काम करत नाही आहेत. पहा, आता अगदी जर तुम्ही पाहिलात संस्था म्हटल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आता अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चांगल्या पद्धतीने काम करत आहे, मी मान्य करतोय, परंतु त्यांच्यावर जी आरोप होत आहेत त्याबद्दल पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने थोडंसं समोर येऊन बोलणं अत्यावश्यक आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट असू द्यात किंवा हायकोर्ट असू द्यात, यामध्ये जर एखादी केस गेलेली असेल तर लगेच न्याय तिथं जलद न्याय मिळणार आहे का? तर बिलकुल मिळणार नाही. त्यामुळे जे न्याय संस्था आहेत ज्या संस्था आहेत त्या संस्था योग्य पद्धतीने इथं भारत देशामध्ये आज सध्याला काम करत नाहीत. मग आपण हातावर हात धरून असंच बसायचं का? तर नाही, आज घडीला आपल्याला कोणत्या तरी एका संस्थेने ही सुरुवात करणं अपेक्षित आहे. पहा, अन्यथा तुम्हाला माहिती असेल 2022मध्ये एक आकडेवारी आली होती पार्लमेंटमध्ये, होम मिनिस्ट्रीने सांगितली की 2.5 लाख विद्यार्थी, पहा कोविडचं अनलॉकडाऊन झालं ना, अनलॉकडाऊन झाल्यानंतर लगेच 2.5 लाख विद्यार्थ्यांनी भारत देश सोडून पलायन केलं होतं. ओके, 2.5 लाख विद्यार्थी. मग याचं नेमकं कारण काय असेल? तर हेच कारण आहे की आपण फक्त एज्युकेशन हे बोलू शकत नाही, तर अगदी ज्या दुसऱ्या पण संस्था आहेत त्या कारणानिमित्त विद्यार्थी परदेशात जात आहेत व परदेशामध्ये गेल्यानंतर पहा तिथे सोयीसुविधा किंवा ज्या संधी आहेत ते तिथं त्यांना जास्त मिळत आहेत व भारत देशामध्ये त्या संधी मिळत नाहीत. त्याच्यानंतर आता अगदीच आपण 2014 पासूनचं जे बजेट पाहिलं तर अगदी पहा, काँग्रेसच्या काळामध्ये जे बजेट होतं ते फक्त 1.5% एवढं शिक्षणावरती खर्च केलं जायचं, पण आज घडीला जर तुम्ही तेच बजेटची जर तरतूद पाहिली तर अगदी पहा 2.5% एवढंच ते बजेट खर्च केलं जात आहे. म्हणजे जास्त टक्केवारी तिथं वाढली का? तर बिलकुल नाही. बरं, आपण आता हे पण मान्य केलं की 2.5% ही जी तरतूद आहे ती चांगली आहे. GDPच्या 2.5% आपण शिक्षणावरती खर्च करत आहोत, ते आपल्या विकसनशील राष्ट्राप्रमाणे आपण हे चांगलं आहे. पण यामध्ये सर्वात मोठी समस्या काय येत आहे, तर जे शाळा आहेत किंवा जे शिक्षण आहेत ना तिथं जास्त करून सरकारचं तिथं काय होत आहे पहा, हस्तक्षेप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आता सरकारी हस्तक्षेप कसं होत आहे, तर पहा कोणत्या भाषेत शिकवावे, कसे शिकवावे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा गणवेश कसा असावा, त्यांची प्रार्थना काय असावी, अशा पद्धतीचे म्हणजे पहा नियमन जास्त वाढलेले आहेत. ओके, गव्हर्नमेंट अगदी पहा 2.5% म्हटल्यानंतर हे काहीच नाही आहेत, तरी देखील मान्य आहे की एवढा तरी सरकार पैसा वगैरे शाळांवरती खर्च करत आहे किंवा शिक्षणाबद्दल हे खर्च तरतुदी वगैरे आहेत, पण यातील सर्वात मोठी जी समस्या आहे ना, जास्त नियमन होत आहे. सरकार जास्त नियमन करण्याचा तिथं प्रयत्न केला गेला आहे. आता अगदीच मागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आली होती पहा की जे पब्लिक स्कूल आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल्स आहेत किंवा जे ग्लोबल स्कूल्स आहेत त्यांना ती नावं हटवायची आहेत. ग्लोबल, इंटरनॅशनल, CBSE वगैरे ही नावं हटवणे गरजेचे आहे, मान्य आहे. पहा, पण यामधील समस्या काय आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असू द्या किंवा जे सरकार आहे त्यांचं जे नियमन आहे ना ते अतिरेक जास्त वाढलेला आहे. शाळांमध्ये जो जाणारा अतिरेक आहे ना तो वाढलेला आहे. कदाचित हाच जर अतिरेक आपण पहा अगदी विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी जर वापरला असता तर ते बेटर असेल. पण नियमन म्हणजे शिकवायचं कसं, एखाद्या शिक्षकाला तुम्ही सांगू नकात ना की बा शिकवायचं कसं. आता मी चांगल्या पद्धतीने का शिकू शकतो किंवा म्हणजे आता अगदीच यूट्यूबवरती
मी माझ्या पद्धतीने स्वतंत्र रूपाने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो व कदाचित तुम्हाला ते जास्त आवडतं. ओके, जर माझ्यावर कोणी नियमन जर करायला लागलं किंवा तुला नाही हे असंच बोलायला पाहिजे, तू याच्या व्यतिरिक्त नाही बोलायचं असं जर म्हटलं तर पहा, मी चांगलं माझं 100% वगैरे तिथं देऊ शकत नाही. मग त्याच धर्तीवर इथे पण होत आहे. जे महाराष्ट्रातील शाळा असू द्यात किंवा भारत देशामधील जे संपूर्ण शाळा आहेत तिथं जास्त सरकारचं नियमन वाढलेलं आहे. नियमन वाढलं यामुळे प्रॉब्लेमच इथं येत आहे की ते स्वतंत्ररित्या कार्य करू शकत नाहीत. त्याच्यानंतर आता द हिंदूमधील जे आर्टिकल शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे त्याबद्दल बोलूयात. आता अगदीच पहा, हे झालं शाळांबद्दल किंवा पैसा तर नाही आहे व अगदीच पहा शाळांचं तिथं नियमन वाढलं. आता शाळेचं नियमन झालं ते मान्य आहे, पण जो विद्यार्थी हायस्कूलमधून बाहेर पडलेला आहे किंवा कॉलेजमधून बाहेर पडला आहे त्या विद्यार्थ्यांचं काय मग आता? ओके, तो जातो रिसर्च करण्यासाठी, R&Dसाठी. ओके, मग भारत देशामध्ये जर तुम्ही पाहिलात आता अगदीच जे माझं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची तर आणखीन रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी तर म्हणजे अर्जच निघालेला नाही आहे. मी रिसर्च करण्यासाठी वाट पाहतोय, पण त्यांचा आणखीन अर्ज वगैरे आलेला नाही आहे. मग अगदी पहा, एक दीड वर्ष त्यांचे म्हणजे तशी नियमावली स्पष्ट नसते किंवा जे वेळापत्रक आहे ते ठरलेलं काही नसतं. या कारणाने काय होत आहे, माझी पॉलिसी आहे ना ती व्हॉग ठरत आहे. ओके, त्यामुळे मी मग इथेच राहून शिक्षण आहे किंवा जी रिसर्च करायची आहे मला त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे का? तर बिलकुल नाही ना. माझा रस तिथं कमी होत जाईल. पहा, ओके, जसं ती ॲड येण्यासाठी किंवा नोटिफिकेशन येण्यासाठी जर जास्त दिवस लागतील ना तसं रिसर्चमधून माझा इंटरेस्ट वगैरे तिथं लो होत जाईल. व अगदी तसंच होत आहे. पहा, आज घडीला PhDसाठी जो खर्च केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करत आहेत ना ते पण GDPच्या कमी प्रमाणात तिथं राहिलेला आहे. तो खर्च जर पाहिलात तुम्ही ना तर 0.6% ते 60% एवढाच खर्च आपण PhD किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये आपण वर्क करत आहोत. GDPच्या आपला फक्त 0.6% ते 0.7% एवढाच खर्च आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये लावत आहोत. अगदी त्याचं जर उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर DRDO संस्था आज घडीला प्रोडक्टिव्ह काम का करू शकत नाही तर त्याचं नेमकं कारणच ते आहे. आपण रिसर्चला तिथं चालनाच देत नाहीत आज घडीला. पहा, जर तुम्ही पाहिलात ना तर पॉप्युलेशन आपलं संपूर्ण जागतिक पॉप्युलेशन जर घेतली किंवा संपूर्ण जगभरामधील 17.5% जे ब्रेन आहेत ना ते भारतामध्ये आहेत, पण त्यापैकी फक्त 3%च रिसर्च आपलं आउटपुट त्यामधून आहे. ओके, म्हणजे 17.5 फक्त 3% आउटपुट म्हणजे रिसर्चमध्ये फक्त 3% आउटपुट आपल्या भारत देशामधून तिथं उदयास येत आहे. तर हे अतिशय दुर्दैव आहे. व तीच जर घटना तुम्ही लोकसत्तामध्ये पाहिली तर त्यांनी काय म्हटलेत पहा, रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये भारत सरकार फक्त चिल्लर रुपये देत आहे. म्हणजे 0.6 ते 0.7% एवढी चिल्लर त्यांनी देत आहेत. म्हणजे PhD करत असेल किंवा जर रिसर्च स्वतःहून जर करत असाल ना तर त्याला फंडिंग जास्त लागते. पहा, ओके, व ती जर फंडिंग आपल्याला प्राप्त होत नसेल व ती फंडिंग अगदीच दुसऱ्या राष्ट्रामध्ये जर चांगल्या पद्धतीने जर प्राप्त होत असेल तर मी नक्कीच तिकडे जाईन. अगदी त्याच धर्तीवर पहा तुम्ही आज एक ॲड पण आलेली आहे. हेच पहा तुम्ही, New ways of learning and education considers some crucial differences between higher education institute in India and the US. ओके, लास्ट इयर तुम्हाला माहिती असेल की UGCने एक निर्णय घेतला की जे अमेरिकन्स युनिव्हर्सिटीज आहेत किंवा फॉरेनच्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांना आपण भारतामध्ये कॅम्पस उघडण्यासाठी परवानगी देत आहोत असा त्यांनी निर्णय घेतला. मग भारतीय जे युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत ना त्यांनी थोडंसं याला विरोध केला होता, पण पुन्हा त्या निर्णयाचं काय झालं किंवा ते गुलदस्त्यात बंद आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. मग ते त्याच धर्तीवर हा आर्टिकल आलेला आहे बेसिकली. पण या आर्टिकलमध्ये पण तसंच पहा ना तुम्ही, हार्वर्ड युनिव्हर्सिटीज वगैरे यांनी तर म्हणजे चमकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी त्याचं नेमकं कारणच ते आहे. पहा, दुसऱ्या राष्ट्रांमध्ये जर गेलात ना तर तिथं शिक्षणावरती पैसा जास्त खर्च केला जातो. त्यानंतर जे रिसर्च केली जाते त्या रिसर्चमध्ये पण पहा अगदी तिथे ऑथेंटिक रिसर्च असते. आपल्या भारत देशाची रिसर्च ऑथेंटिक आहे, आपण ग्राह्य धरूयात तसं, परंतु त्या रिसर्चला मान्यता वगैरे होते का? तर अगदीच आपण पण ज्या वेळेस लोकसत्ता आणि द हिंदू वापरतो आपण रीड करतो आपण त्यावेळेस काय होतं, लॅन्सेंटची स्टडी आपण वापरतो. लॅन्सेंटची स्टडी तुम्ही यूज करता, परंतु भारत सरकारची एखादी स्टडी वगैरे तिथे यूज केली जाते का? तर बिलकुल नाही. त्याचं नेमकंच कारण आहे पहा की भारतामध्ये अगदीच क्षमता आहे, पण तिथे पहा अगदी आर्थिकरित्या तशा पद्धतीने सक्षमता नाही आहे किंवा जे सरकार आहेत ते प्राधान्य शिक्षणावरती वगैरे कमी देत आहेत. या कारणानिमित्तच काय होत आहे पहा, जे रिसर्च आणि डेव्हलपमेंट भारतामध्ये व्हायला हवी होती ती सध्याला होत नाही आहे. त्यामुळेच पहा जे शशी थरूर यांनी लिहिलेलं आहे पहा की जे पेटंट दाखल केले जातात ते पेटंट पण आपल्या देशामधून जास्त जात नाही आहेत. म्हणजे अगदीच जर पाहिलात तुम्ही तर मागची आकडेवारी त्यांनी काही दिलेली आहे. कुठे गेली ती आकडेवारी? तर हे पहा 2023मधली त्यांनी आकडेवारी दिली की पेटंट फाईल करण्यामध्ये आपल्या भारत देशाचा 6वा नंबर लागतो. ओके,
टोटल संख्यांमध्ये 6वा नंबर आपल्या भारत देशाचा आहे व हे थोडंसं दुर्दैव आहे, कारण आपल्या भारत देशाची जर लोकसंख्या पाहिलात किंवा जर ब्रेन पॉवर जर पाहिलात तर 17.5% आपली ब्रेन पॉवर आहे पूर्ण वर्ल्डपेक्षा, व आपलं फक्त 3% आउटपुट रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. मग कुठेतरी आपण पॉलिसी तयार करण्यामध्ये चुकत आहोत, हेच इथं बेसिकली सांगण्याचा एक उद्देश राहिलेला आहे. आय होप हे दोन्ही आर्टिकल तुम्हाला अगदीच योग्यरित्या समजलेले असतील. आता अगदीच हा जर आर्टिकल तुम्ही लोकसत्ताचा शब्दशः जर वाचलात ना तर खूप तिखट हा आर्टिकल आहे, पण मी काही शब्द इथं गाळण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे ज्यावेळेस एडिटिंग करेल ना त्यावेळेस हे शब्द काही गाळावे लागणार आहेत. तर सर्व आर्टिकल तुम्हाला योग्यरित्या समजलं असेल अशी आशा करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. आणखीन पहा, लोकसत्ताने पण लिहिलेलं आहे व द हिंदूमध्ये शशी थरूर पण लिहितात की जर तुम्ही हे केलं नाहीत, म्हणजे शिक्षणावरचा खर्च जर तुम्ही वाढवला नाहीत, तर 2047ला जे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ना ते तुम्हाला आताच विसरून जाणं गरजेचं आहे. इथे पण पहा, 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव होईल तेव्हा आपण विकसित असू असे स्वप्न दाखवले जाते, म्हणून म्हणजे शिक्षणावरती खर्च करणं अपेक्षित आहे. अन्यथा जे स्वप्न आपण विकसित भारताचं पाहत आहात ना ते नक्कीच धुसर होणार आहे, त्याचं काहीच रिलेव्हन्स तिथं राहणार नाही आहे. ओके, जसं की पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020पर्यंत आपण अगदीच डेव्हलपमेंट नेशन असू असं त्यांचं मत होतं, पण पहा त्यावेळेस पण काही तत्कालीन सरकारच्या चुका झाल्या ज्यामुळे ते होऊ शकलं नाही. मग आता 2047 हे स्वप्न आपण पाहिलं आहे. पॉझिटिव्ह आहे गोष्ट, पहा की स्वप्न पाहणं गरजेचं आहे, पण त्यासाठी आपला प्रयत्न पण करणं गरजेचे असतात, हे सरकारने मान्य करावं लागेल. पहा, ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. काँग्रेस 6030 चर्चा काही गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर पहा, कंबोडिया आणि थायलंडमध्ये भांडण चालू आहे. कशा संदर्भात? तर एका मंदिरासाठी, व त्या मंदिरचं नाव काय आहे किंवा त्या मंदिरमध्ये भारत सरकार काही मदत करतं का? तर बिलकुल यस, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहा, 1986 पासून कंबोडियातील खुमेर मंदिरांच्या जतन संवर्धन कामात सहभागी झालेला आहे भारत देश. असेच काम अंगकोर वॅट आणि प्रोहम मंदिरातही सुरू आहे. प्रिय विहार मंदिर परिसरात 2014मध्ये कंबोडियाने उभारलेला भगवान विष्णूंचा पुतळा थायलंडने काही दिवसांपूर्वी पाडला. मग त्यावरून परत एकदा भांडण तिथे चालू झालेलं आहे, पण परत एकदा त्यांनी काय केलं, शांतता करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. पहा, ही चांगली गोष्ट आहे. ओके, कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांच्या सीमेवरती एक मंदिर आहे, त्या मंदिराचं जे संरक्षण आहे किंवा जे संवर्धन आहे त्यामध्ये भारत देश पण सामील आहे. ही बाब तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर UPSCच्या विद्यार्थ्यांना काय महत्त्वाचं आहे, तुम्ही नुकतंच झालेलं EPFOमधील एक प्रश्न पाहिला असाल. पहा, थायलंडच्या प्राईम मिनिस्टरबद्दल ते विचारून त्यांनी काय थायलंडची बॉर्डर विचारली होती, त्यामुळे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. किंवा मॅपिंग एकदा तुम्ही प्लीज करून घ्या. UPSC यावेळेस थायलंडला थोडंसं कन्सिडर करू शकेल. पहा, ओके. तर प्लीज थायलंडला तुम्ही थायलंडची जी मॅपिंग आहे किंवा आजूबाजूची जी राष्ट्र आहेत ती एकदा पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा, युरियाचा वापर वाढता का, किती धोकादायक आहे. आता युरिया सर्वांना नक्कीच माहिती असेल. पहा, तर देशाचा एका वर्षाचा म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामातील एकूण खतांचा वापर सरासरी 600 लाख टनांवरती गेला आहे. त्यात युरियाचा वापर 50%हून अधिक जास्त आहे. पहा, देशात 2014-15मध्ये युरियाचा वापर 308.74 लाख टन होता, तो 2023-24मध्ये 357.81 लाख टन झालेला आहे आणि 2024-25 फेब्रुवारीमध्ये 385.52 लाख टन एवढा झाला. हा पॉईंट म्हणजे जरी लक्षात नाही ठेवला तरी चालेल, पण तुम्हाला फक्त 2014 पासून 2025-26मध्ये किती झाला हा तर पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. पहा की युरियाचा वापर तिथं किती वाढलेला आहे. मग आता युरियाचा वापर वाढला म्हटल्यानंतर काय होणार आहे. पहा, युरियाच्यामध्ये कोणते कंटेंट असतात, तर नायट्रोजनचे कंटेंट असतात. नायट्रोजनचा वापर जास्त झाला तर मातीची तिथे काय होते. पहा, मातीवरती परिणाम नक्कीच करणार आहे युरिया आणि नायट्रोजन. ओके, त्यामुळे ज्यावेळेस पाण्यासोबत माती वाहून जाते, पहा एखाद्या तलावामध्ये किंवा नदीसोबत वगैरे, तर तिथं अगदीच नायट्रोजन पण त्यासोबत वाहून जातं. ओके, मग जी जमीन सुपीक होती ती नापीक बनते. पहा, त्याच्यानंतर मातीचं पण तिथं प्रदूषण निर्माण होतं. ओके, त्यानंतर पुढे जाऊन ते पाण्याचं प्रदूषण होतं व पाण्याचं दूषित पाणी प्यायल्यामुळे अगदीच आपल्याकडे पहा रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, श्वसनाचे आजार त्यामुळे होतात. त्यानंतर रक्तात गुठळ्या निर्माण होण्याचा धोका देखील तिथं संभावतो. ओके, म्हणजे फक्त एकदा युरिया वापरलं किंवा जास्त जर युरिया आपण वापरलं तर त्याचे परिणाम काय तर एवढे जास्त आहेत. ओके, तर हा पॉईंट एक महत्त्वाचा. त्याच्यानंतर पहा, याच्यापूर्वी व्हायचं काय तर युरिया आपल्याकडे डायरेक्टली पोत्यांमधून वगैरे यायचं. मग पोत्यांमधून युरिया आल्यानंतर अगदी पहा त्याची स्मगलिंग पण केली जायची. ओके, स्मगलिंग कुठे कुठे व्हायची तर नेपाळला, आपला प्यारा देश म्हणून नेपाळला आपण स्मगलिंग केलेली आहे युरियाची. त्यासोबतच पहा
2022च्या पूर्वी आपले जे युरिया खतं होते त्यावरती सबसिडी तर आताही दिली जाते, पण डायरेक्टली ते पोतं जे होतं त्या पोत्यांवरती कोणाचंही तिथं निशाण वगैरे नव्हती. ओके, याच कारणानिमित्त पहा त्याचं जे पांढरं पोतं असायचं ते तशाच पद्धतीने नेपाळला वगैरे स्मगलिंग तिथं बेसिकली केली जायची. मग त्यालाच अनुसरून केंद्र सरकारने काय निर्णय घेतला पहा, की जे युरिया खताचं जे वेस्टर्न आहे किंवा त्याचं जे पॅकेटिंग असेल ना त्यावरती नरेंद्र मोदी यांचा फोटो छापायचा आपण आणि तिथं भारत सरकार अशा पद्धतीने एक एम्बलिंग वगैरे तिथं करायचं, असं त्यांनी निर्णय घेतला. त्यामुळे पहा नेपाळमध्ये जी स्मगलिंग होती ना त्याला आपण रोखण्यात आपल्याला यश आलेलं आहे. ही एक झाली पॉझिटिव्ह गोष्ट. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं पॉईंट पहा, युरियापासून आपण काय बनवायचो, दूध बनवायचो. ओके, म्हणजे आता ह्याला तुम्ही हे करू नका, पण पहा अगदीच आपल्याकडे तशा पद्धतीने केसेस राहिलेले आहेत दूध बनवण्याची. ओके, म्हणजे जे मेट्रो सिटीज आहेत पहा किंवा छोटी शहरं पण त्यामध्ये येऊ शकतात जिथे दूध सप्लाय केला जायचा. मग त्या दूध सप्लायमध्ये त्यांनी काय की मिसळलेली होती युरिया वगैरे, युरियापासून त्यांनी दूध तयार केलं होतं कारण ते पण पांढरं असतं पहा. या कारणानिमित्त युरियाला आपण काय केलं पहा, तर आपण पुढे जाऊन निर्णय काय घेतला की युरियाचं दूध वगैरे बनवण्यात येऊ नये यासाठी आपण काय केलं, नीम कोटिंग केली त्यावरती. नीम कोटिंग केल्यानंतर पहा अगदीच तिथं काय लागायला लागलं, जे युरिया आहे ते कडू लागायला लागलं. व अगदीच पहा नीम कोटिंग असल्यामुळे अगदी युरियाचं जे उत्पादन आहे त्यामध्ये पण थोडंसं जसं इथेनॉल ब्लेंडिंग केल्यामुळे आपल्याला काय पूर्ण पेट्रोलचा भार तो कमी झाला. अगदी त्याच धर्तीवर पहा युरियामध्ये आपण ज्यावेळेस नीम कोटिंग केली ना तर आपलं थोडंसं जे बर्डन आहे ना ते थोडंसं तिथं कमी झालं. ओके, ही दोन पॉझिटिव्ह गोष्टी तिथं आपल्याला पाहायला आली. असं झालं तरी पण पहा शेतकरी किंवा जे युरिया खताचा जो वापर आहे तो कमी झाला का, तर बिलकुल नाही. मग त्याला अगदीच 2023मध्ये एक सोल्युशन काढण्यात आलं पहा. सोल्युशन असं की आज घडीला आपण काय करतो, युरिया जे आहेत ना ते पोतेच्या पोते आपण शेतकऱ्यांना वगैरे तिथं किंवा अगदीच पहा सप्लाय करण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे जे दुकान वगैरे आहेत तिथे डायरेक्टली पोत्यांच्या माध्यमातून आपण युरिया सप्लाय करतो. पण आपण असं केलं तर की फक्त नॅनो युरिया म्हणून असं एका बॉटलीमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये जर दिलं तर ओके. आता पहा शेतकरी हे पूर्वी सॉलिड फॉर्ममध्ये घेऊन जायचे, आता त्यालाच तेच युरिया असेल त्याची तीच क्वालिटी असेल पण फक्त ते लिक्विड फॉर्ममध्ये जर दिलं आपण, तो शेतकरी गेल्यानंतर पहा घरी गेल्यानंतर अगदीच म्हणजे पाण्यामध्ये तो लिक्विड मिसळेल व अगदी त्याला आपल्या शेतामध्ये तशा पद्धतीने छिडकले. यावरून काय होईल पहा, अगदी कमी युरियामध्ये आपलं सर्व काम भागू शकेल. यासाठी नॅनो युरिया ही स्कीम 2023मध्ये केंद्र सरकारने आणलेली आहे पहा. परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॅनो युरिया हे काय आहे. बेसिकली तर लिक्विड फॉर्म आहे. युरिया जे पूर्वी सॉलिड फॉर्म होतं ना त्याचंच लिक्विड फॉर्म म्हणजे नॅनो युरिया आहे. मग यामधून काही इफेक्ट झाला का, तर बिलकुल नाही पहा. ओके, भारत सरकारने अगदी पॉझिटिव्ह गोष्ट केली होती की बा आपण असा विचार करूयात, पण त्याचं इम्प्लिकेशन जे आहे ना ते तेवढ्या फार प्रमाणात झालं नाही. त्यामुळे नॅनो युरिया हा देखील प्रकल्प फसला. पण UPSC ज्यावेळेस यांचं तुम्ही लिहिताना त्यावेळेस असं लिहू नका की हा प्रयोग वगैरे फसलेला आहे. तुम्ही असंच म्हणा की हे थोडंसं आपण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न तिथं नक्की झालेला आहे. ओके, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कोणतीही स्कीम फसत नाही. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. एका तरी शेतकऱ्याला तिथं नक्की मदत झालेलीच असते. ओके, तर आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. युरिया आणि त्याच्या संदर्भात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला समजले असतील. डन. त्याच्यानंतर पुढे आर्थिक न्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. तसंच द हिंदूचं पण आहे पहा. द हिंदूमध्ये पुन्हा BJP बद्दल देण्यात आलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचं न्यूज पहा, सुदानमध्ये सध्याला संघर्ष चालू आहे. ओके, UPSC विचारलं जाऊ शकतं मॅपिंगमध्ये हा प्रश्न. मॅपिंगसाठी 2 तुम्हाला देश दिलेले आहेत, एक थायलंड आणि दुसरं आहे सुदान. तर या दोघांची पण मॅपिंग तुम्हाला करून ठेवायची आहे कंप्लीट. ओके, आजूबाजूची जी राष्ट्र आहेत ना ते एकदा पाहून घेऊ शकता. त्यानंतर गॅप्स इन रेग्युलेटिंग डिजिटल कॅम्पेन्स. सध्याला तुम्ही फेसबुक उघडलात, व्हॉट्सअप नाही पण इंस्टाग्राम जर उघडलात तर तिथं तुम्हाला ॲड दाखवली जात आहे. मग त्या ॲडबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे जे की आपल्यासाठी गरजेचा दिसत नाही, त्यामुळे मी स्किप करतोय. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू संपलेला आहे. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.